अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज़ महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। बच्चों के विवाद से दो समाज के गुटों में आमने सामने आते हुए बड़े पैमाने पर पथराव हुआ, जिसमें तकरीबन 20 से अधिक 2 व्हीलर 4 व्हीलर गाड़ियों का नुकसान हुआ है और कई लोग इसमें जख्मी हुए हैं। आज तारीख 19 अप्रैल 2025 शनिवार के रोज शाम 7:30 बजे के दरमियान यह घटना परभणी के इकबाल नगर स्थित अमोड़ी हॉस्पिटल के पीछे बनाए गए गार्डन के भीतर यह घटना हुई है। इस घटना को लेकर जिस तरीके से हम देखते हैं कि एडवोकेट तौफीक हाशमी ये बुरी तरह से जख्मी हुए हैं, उनके हाथ को फ्रैक्चर हुआ है और वो बुरी हालत में सरकारी अस्पताल में इलाज ले रहे हैं। उसी के साथ साथ अन्य भी कई लोग जो तो इसमें जख्मी हुए हैं और वो सरकारी अस्पताल में इलाज के लिए भर्ती कराए गए हैं। इस घटना की जानकारी मिलते ही करते हुए एसपी रविंद्र सिंह परदेसी, एडिशनल एसपी यशवंत काळे, उप विभागीय अधिकारी दत्तू शेवाड़े और तहसीलदार राजापुरे ये भी घटना स्थल पर पहुंचे। उन्होंने जायजा लिया। इस समय मुंडा पुलिस थाना, नानलपेट और उसी तरह एलसीबी के पथक और उसी तरह ग्रामीण पुलिस थाना और कोतवाली पुलिस थाने के कर्मचारी अधिकारी घटना स्थल पर पहुंचे। ये गार्डन किस तरह से बनाया गया है इसके बारे में सभी पूरी तरह से जानकारी एडवोकेट इम्तियाज खान इन्होंने हमारे पास दी है। न्यूज़ परभणी महानगर को मुलाकात देते हुए उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं उन्हीं की जुबानी। इस दरमियान इस मामले को लेकर करते अध्यक्ष एसपी रविंद्र सिंह परदेसी इन्होंने शांतता की अपील की है। उसी तरह सामाजिक कार्यकर्ता सैयद खादर इन्होंने भी यहाँ पर आकर जायजा लिया और शांतता की अपील की है। आज जो हरकत हुई ये तकलीफ दिए हुए बहरहाल हमारे को इसी महल्ले में रहना है। आप सभी को वो लोग भी आपके साथ कल से जुड़े हुए थे और आगे भी आप लोगों को एक दूसरे को साथ में रहना है। हालात थोड़ी देर के लिए गैर कुशादा हो गए हुए थे। हमारे यहाँ शहर के जिम्मेदार एसपी साहब है और पुलिस भी सक्षम है। जो गुनहगार है उनके ऊपर कानूनी कार्रवाई की जाएंगी। मैं आप तमाम लोगों से गुजारिश करूंगा, आप एनवायरमेंट टूरिज्म के आपका आगे फ्यूचर है। आप ये मत समझो कि कुछ हरकत हो गई और कानूनन कार्रवाई नहीं होंगी। उनके ऊपर जो भी कानून जो भी गुनहगार है उसके ऊपर कार्रवाई होंगे। और मैं आप लोगों को अल्लाह के वास्ते ये बोल रहा हूँ कि आप लोग यहाँ से अपने अपने घरों को चल जाओ। गैर जरूरी आपके ऊपर एलिगेशन मत लगा के लो। माहौल यहाँ महल्ले से पूरे शहर का खराब होगा और शहर में हम लोगों को एक दूसरे के साथ रहना, एक दूसरे जो गुनहगार है उनको बिल्कुल सलाखों के पीछे डाला जाएगा। मैं आप तमाम से फिर से एक मरतबा अल्लाह के वास्ते गुजारिश करता कि आप अब अपने घरों को चलो। वाक़ई दारुल अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। कारवाई करण्यात येईल। आपण या ठिकाणावरून निघून जावे तातडीने। आपका जमाव गैर कानूनी, आप यहाँ से चले जाओ, चले जाओ, चले जाओ, चले जाओ। चलो पत्रकार साहब हो जाएगा, अभी यहाँ पे डिस्कस करने का टाइम नहीं है। अभी चलो, अभी आपका तकरार जो भी हो दो सब कार्रवाई हो जाएंगी। सब चले जाओ, चले जाओ, ऐसा मारो, सब चले जाएंगे। 5 मिनट के अंदर सब निकल जाएंगे। आपका जमाव गैर कानूनी है। यहाँ से चले जाओ, चले जाओ, चले जाओ, वरना आप पर बल प्रयोग किया जाएगा। आप भी चले जाओ। तो चले जाओ काका जी, चलिए चलिए चलिए, आपको हमको बोलने मत लगाओ। चलिए 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 साहब, आपका क्या है साहब? अंदर जाइए, घर में जाइए, जाइए। ठीक है, जाते हो चलो अंदर बैठो, अंदर जाओ। ऐसे जाए पर चले घर में जाइए। तो बुलाते हैं आप ही आरसीबी माझ्या सोबत राहा, पुढे कोणी जाणार नाही। ऑल विल बी विक्ट्री। ये सब चले जाओ, चले जाओ, चले जाओ। आरसीबी सगळी माझ्या सोबत राहील।
सब मेरे हुक्म से काम करेगा। आपला दबाव गैर कानूनी है। अगर कोण कोण अजून इकडे काल होते तुम्ही वाद मिटवला, दोघांचं लेखी घेतलं, दोघांना पाठवून दिलं, त्याच्यानंतर परत आले. काय वाद झाला? नंतर काय झालं पाहिजे, आधी काय झालं, लहान लहान मुलांच्या खेळण्यावरून दोघांची भांडण झाली आणि भांडण चांगलंच मोठं झालं. मग ते आले पोलीस स्टेशनला, सरमध्ये बसलेले, मी गेलो, दोघांचं तिथंच भेटवलं. लहान लेकरावरून मोठे वाद करू नका म्हणजे भेटलं, दोघांनी लेखी दिलं. चला चला सगळे जावा, आम्हाला बोलू द्या. नेत्यांची बोलतोय, आपल्या आकाश लहानेंची बोलतोय. उल्टे तोंड करून उभे रहा. बाकी आरसीपी उल्टे तोंड करके खड़े रहो. थोड़ा सा पहले उल्टे तोंड करके खड़े रहो. बाहेर बाजूला बघा. आता आता कसं होऊन झालं, माझी एकदा झालं होतं. आपण अग्रेशन वाले उचलायचे. पहिले आपण यांना आता बाजूला करूया, डिस्कस करू आणि त्याच्यानंतर तिथं काम आहे. आता आता बाजूला गेली आकाश आहे आपल्याकडे. सब घर में चले जाओ कृपया. सगळे घरात जातील. काही लोक आकाश लहाने सोबत आहेत. काही सगळे घरात जा. काही सगळे घरात जावा. सगळी कायदेशीर कारवाई केली जाईल. काही सगळी कायदेशीर कारवाई केली जाईल. आम्ही आलेलो आहोत. दोन मिनिट थांबा, मी त्यांना बोलतो. 2 मिनिट थांबा. ऐका सगळे, काही लोक ऐका. बेटा उठ. सगळे ऐका. काही सगळं ऐकलं जाईल. तुमची फिर्याद घेतली जाईल. सगळं ऐकून घ्या. बसायचं नाही. बेटा उठ. आपल्याला ऐका 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 कायदेशीर कारवाई केली नाही. चले जाओ, चले जाओ. चले घरी जाओ. कानून चलो सब घर पे जाओ. अपना दबाव गैरकानूनी सब घर पे जाओ. वरना कारवाई की जाएगी. सब घर पे जाओ. भाई लोग घरी जाओ. तरी आम्ही जातीवाद करतात एवढं बोलतात. सांगायचे मुसलमानाचे लोक आम्ही शब्द बोलत आहेत त्यांना. आणि आताची विधी घालताना सगळं तिकडं तिकडे मिटलं होतं. त्या लोकांना खाली पडता येऊन आपण कारवाई करू. बोलून घेतलं तिकडं. आपण कारवाई करू. आलं मला आपण कारवाई करू. आता तुम्ही सगळ्यांना घेऊन आपण सगळी कायदेशीर कारवाई करू. आता सगळे आपले ऐका. आपण जयंती कशी साजरी केली पोरांनो, कोणावर कारवाई नाही. तर आता आपल्याला कोणाची कारवाई करायची नाही. आम्हाला सब घर चले जाओ. चला मित्रांनो, चला 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 चला. सगळ्यांना घेऊन जा. चला 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 चलो भैया, चला घरात जा. बेटा घरात जा. जाओ 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 जाओ. चला घरात.
थंड नको समोरून चला. बोलायला आले वकील साहेब बोलू लागले, पण ते महागलच्या मुलांना काय केलं सर, बोला महागलच्या मुलांनी धक्काबुक्की केली आणि त्यांना मारहाण केली. नागेशला आणि खूप वाद मारला, काहीच नव्हतं. काय नाव आहे त्यांचं माहिती नाही. ते घराला त्यांच्या बाजूला चर्चा करते क्या बोल रहा हूँ समझ में आया. बोलायला बोलवलं होतं सर, मला प्लॅनिंग करून मारले, प्लॅनिंग करून मारले. चला बाकीच्या निघा, कृपया निघा, कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पप्पूला याला आपलं बोलून द्या. चला पप्पू सगळ्यांना निघायला सांगा. ऐकलं अजून ऐकून आता सगळे निघा. चलो सब निकल जाओ. सगळ्यांनी कृपया घरी जावे. आपला एक अधिकारी यांना सगळ्यांनी घरी पाठवा. महिलांच्या सोबत बाकी नको. चला सगळे घरी जा, सगळे घरी जावा. ध्यान दे, तुम्ही साहब है. या ठिकाणी किरकोळ कारणावरून दोन समाजामध्ये वाद झाला. लहान मुलांच्या कारणावरून मोठ्यांमध्ये वाद झाला. प्राथमिक कळतं आहे आम्हाला, जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे ती आहे. आणि त्यावरून त्याचं पर्यावसन भांडणात झालं. दोन्हीकडून इकडून तिकडून भांडणं झाली आणि त्याच्यात काही दगडही फेकले गेले. आणि या दगडफेकीमध्ये काही दोघं तिघं जखमी देखील झालेले आहेत. त्यांचे कायदेशीर आता फिर्यादी दाखल करण्याचं काम चालू आहे.
पोलिसांना जशी माहिती मिळाली तातडीने या ठिकाणी पोलीस फोर्स त्वरित आला आणि जमाव त्वरित पांगवला आहे. दोन्ही बाजूंना पांगवलेला आहे. दोन्ही बाजूंच्या जे जबाबदार नेतृत्व आहे त्यांना देखील बोलण्यात आलेलं आहे आणि सध्या या ठिकाणी शांतता आहे. आणि या ठिकाणी आम्ही आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी कोणीही रस्त्यावर उतरू नये. कायदेशीर कारवाई केली जात आहे जे काही आहे ती तक्रारीवरून, परंतु जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी. या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि पुरेसा फोर्स या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी आमचं दंगा काबू पथक देखील आहे आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत. आमचे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत. या ठिकाणी आपले उपविभागीय दंडाधिकारी त्या श्रीयुत दत्ता शेवाळे, त्याचप्रमाणे आमचे तालुका दंडाधिकारी संदीप राजापुरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. धन्यवाद सर. जे आपण जिल्ह्यात काय लागू केलं आतापर्यंत जेव्हा जंगलात आलं? आमची जिल्ह्यात सतर्कताची एक योजना असते. जेव्हा काही असा इन्सिडन्स घडतो तेव्हा जिल्ह्यात सतर्कता बाळगण्याबद्दलचं आम्ही मेसेज दिलेला आहे. तो आमचा खात्याअंतर्गत असतो आणि बाकीचा तपास आता केला जाईल. सर्वप्रथम होतं की आपला जमाव पांगवणे, दोन्ही समूहांना बाजूला त्यांच्या घरात नेणे आणि ते झालेलं आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जो कोणी अफवांवर विश्वास ठेवेल आणि सोशल मीडियावर काही उलट्या सुलट्या जर कोणी न्यूज टाकेल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. आणि या ठिकाणी तरुण मुलं आहेत. आम्ही तरुण मुलांना समजावून सांगितलेलं आहे दोन्ही बाजूच्या, कारण तरुण मुलांवर कारवाई करणं हे कोणालाही अपेक्षित नाही. परंतु जर कोणी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या आणि कोणी रस्त्यावर याच्यानंतर आलं तर त्याच्यावरती कठोर कारवाई होईल याची नोंद घ्यावी. धन्यवाद. आज 19 अप्रैल के रोज़ परभनी में नई सोच तथा वही घटना हुई है। ये दो समाज में टेढ़ा निर्माण करने की जो बात की जाती है, एक मामूली बच्ची को एक बुजुर्ग आदमी ने मारने के बाद उसका घटना को कितना बड़ा माहौल मिलता है। आइए जानते हैं हम इसके बारे में। जो गार्डन को लेकर जो मामला विवाद बढ़ा है, आज उसके अंदर के सर्वे सर्वा जो जुड़े हुए थे हमारे साथ, एडवोकेट इम्तियाज़ खान, ये भी हमारे साथ जुड़े हुए। आइए जानते हैं उन्हीं की ज़ुबानी की ये मामला क्या है। सर, आज जो एक वकील के ऊपर हमला हुआ है और आप ये बार काउंसिल और जो तो आप वकील से आप जुड़े हुए, और ये इंसानियत की बहुत बड़ा कालिमा लगी है कि वहाँ पर एसपी साहब आके जो करते हैं, जो तो इतने बड़े मॉब में आकर वहाँ हमला होता है घरों पर, तो इसके बारे में आप हमारे व्यूअर्स दर्शकों को बताएं कि प्रशासन किस तरह से और आप यहाँ पर आप भूमिका क्या रही है। मी पहिल्यांदा या घटनेचा निषेध व्यक्त करतो की वारंवार अशा प्रकारच्या घटना होत आहेत। 2 दिवसापूर्वी बीड येथे एका आमच्या बहिणीला, वकील भगिनीला आमच्या मारहाण करण्यात आली आणि दिवसेंदिवस असे प्रकरण वाढत चाललेले की वकिलांनी सत्याचा मार्ग पत्करू नये। या प्रकरणामध्ये जर आमचे तौफिक हातमी वकील साहेबांची भूमिका बघितली अशी आहे की जेव्हा परभणी शहरामध्ये दंगल उसळली होती आणि संविधानाची विटंबना झाली होती, त्यावेळेस काही समाजकंटक लोकांनी इक्बाल नगरमध्ये जे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसवर अतिक्रमण करून तिथे अण्णाभाऊ साठे यांचा प्रातिकृतिक पुतळा बनवण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळेस मी, तौफिक हाशमी आणि त्या कॉलनीतील लोकांनी लढा देऊन IG शहाजी उमाप साहेब, येथील पोलीस त्यावेळचे अप्पर पोलीस अधीक्षक काळे साहेब यांनी पाठपुरावा घेऊन तो अतिक्रमण कायदेशीररित्या आम्ही काढला। त्या अतिक्रमण काढण्याचा राग या लोकांच्या मनात होता आणि त्या गोष्टीवरून ते वकील साहेबांना घेरण्याच्या प्रयत्नात होते आणि आज त्यांनी संधी साधली। कारण आता तुम्ही जर घटना बघितलं, त्यांच्या वकील साहेबांच्या घरावर भ्याड हल्ला त्यांनी केलेला आहे, त्यांच्या लहान मुलीला मारहाण झालेली आहे। आणि या प्रकरणामध्ये तुम्ही बघताल बीडसारखा हा परभणीमध्ये गुंडागर्दी वाढत आहे, पोलिसांचा वचक राहिलेला नाही आणि कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे, मुख्य करून पोलीस अधीक्षक साहेबांची, ते कायदा सुव्यवस्था टाळण्यास अपयशी ठरले आहे। सुमारे 1 घंटा मी प्रत्यक्षात तौफिक हाशमी साहेबांशी बोललो। त्यांचं म्हणणं होतं 1 तास दगडफेक झालेली आहे आणि 1 तास पोलीस झोपून राहते आणि त्यानंतर पोलीस येऊन म्हणते की आपसात मिटून घेऊन एवढा मोठा प्रकरण होतो, आमच्या वकिलावर हल्ला केला जातो, भ्याड हल्ला, आणि त्याच्या घरावर हल्ला केला जातो आणि अशा निंदनीय प्रकार असताना पोलीस अधीक्षक कोणत्या प्रकारची कठोर कारवाई या प्रकरणी करत नाही, तर संशयाची भूमिका त्यांची आहे की एका समाजाला पाठी घालण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे आणि यामध्ये मुख्यतः आता आमचा एक मोठा वाटा येणार आहे। कारण की तो आमचा वकील बांधव आहे आणि हक्कासाठी लढत होता, कॉलनीमधील लोकांसाठी लढत होता। जर
पोलीस अधीक्षक साहेबांनी आणि पोलीस प्रशासनानं नवा पोलीस प्रशासनानं त्वरित या प्रकरणामध्ये गंभीर स्वरूपाची कारवाई जर केली नाही, कारण बघितलं वकील साहेब आज ॲडमिट आहे बाह्य रुग्ण विभागात, त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालेला आहे, आणखीन 2 लोक जखमी आहे, त्यांना चक्रा येत आहे आणि काही अतिप्रसंग त्यांच्यासोबत झाला आणि त्यांच्या कुटुंबियासोबत झाला तर इथलं जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन या सर्वस्वी जबाबदार राहील। आणि मी इथेही सांगतो, जर कारवाई उद्यापर्यंत झाली नाही तर सोमवार मंगळवार वकील संघाकडून तातडीचा संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही बंद पाडूत आणि या घटनेचा निषेध व्यक्त करू आणि पोलिसांचा निषेध व्यक्त करू। हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आई है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट्स करें। सब्सक्राइब अब तक नहीं किया है तो सब्सक्राइब जरूर करें, बेल आइकन का बटन जरूर दबाएं ताकि हमारी ली हुई खबर सबसे पहले आप तक पहुंच सके।